नमस्कार, मी प्राची पिसोळकर, सहाय्यक प्राध्यापक, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, KTHM कॉलेज. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये MA JMC भाग 2 चं सत्र 3 आणि 4 या दोन्हींचा सिलेबस समजून घेणार आहोत. सेमेस्टर 3 16 क्रेडिटचा आहे, म्हणजेच 400 मार्कांचा आहे. 400 मार्कांपैकी 200 इंटरनल असेसमेंटसाठी आहेत आणि 200 मार्क विद्यापीठीय सत्रांत लेखी परीक्षेसाठी आहेत. तिसऱ्या सत्रात 2 विषय कंपल्सरी आहेत, तर 2 विषय कॉमन इलेक्टिव्ह मधून निवडायचे आहेत. पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या 2 स्ट्रीम्स पैकी एक स्ट्रीम तिसऱ्या सत्रात निवडायची आहे आणि ही निवडलेली स्ट्रीम चौथ्या सत्रातही कायम ठेवायची आहे, ती बदलता येणार नाही. तिसऱ्या सत्रातील पहिला अनिवार्य विषय आहे JMC 301 अंडरस्टँडिंग सोसायटी. हा 4 क्रेडिट्सचा विषय आहे, म्हणजे 100 मार्कांचा आहे. 50 मार्क अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत, तर मग 50 मार्क सत्रांत लेखी परीक्षेसाठी आहेत. दुसरा अनिवार्य विषय आहे JMC 302 जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन थिअरीज अँड प्रॅक्टिस. हा 4 क्रेडिटचा विषय आहे. ह्याला सुद्धा 50 मार्क अंतर्गत मूल्यमापनासाठी आणि 50 मार्क सेमिस्टर एंड परीक्षेसाठी. कॉमन इलेक्टिव्ह बघूया आता आपण. कॉमन इलेक्टिव्ह मध्ये एकूण 7 विषय आहेत. JMC कॉम 1 ते JMC कॉम 7. कॉम म्हणजे कॉमन. या 7 विषयांपैकी एकूण 3 विषय शिकायचे आहेत. 2 सेमिस्टर 3 मध्ये आणि 1 सेमिस्टर 4 मध्ये. कॉम मधले विषय आहेत JMC कॉम 1 ऍडव्हर्टायझिंग, दुसरा आहे डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, तिसरा आहे जेंडर अँड मीडिया, चौथा आहे मॅगझिन प्रोडक्शन, पाचवा आहे मास कम्युनिकेशन पेडागॉगी, सहावा आहे पब्लिक रिलेशन आणि सातवा आहे रेडिओ ब्रॉडकास्टिंग. कॉमन इलेक्टिव्ह मध्ये प्रत्येक विषय 50 मार्कांचा आहे, म्हणजेच 2 क्रेडिटचा आहे. याची सुद्धा विभागणी 50% 50% अशी आहे, म्हणजे इंटरनल असेसमेंट साठी 25 मार्क आणि सत्रांत परीक्षेसाठी 25 मार्क. आता 2 स्ट्रीम्स ज्या आहेत त्यापैकी आपण पहिली स्ट्रीम जी आहे जर्नलिझम, ज्याला JR म्हणून संबोधलं आहे, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. जर्नलिझम स्ट्रीम मध्ये एकूण 9 विषय आहेत. 9 पैकी 4 विषय शिकायचे आहेत, 2 सेमिस्टर 3 मध्ये आणि 2 सेमिस्टर 4 मध्ये. कुठले कुठले विषय आहेत हे? तर पहिला आहे ऍग्रिकल्चर अँड रुरल जर्नलिझम, म्हणजे कृषी आणि ग्रामीण पत्रकारिता. दुसरा आहे बिझनेस जर्नलिझम, म्हणजे अर्थपत्रकारिता. तिसरा आहे क्राईम जर्नलिझम, म्हणजे गुन्हे पत्रकारिता. चौथा आहे कल्चर जर्नलिझम, संस्कृती पत्रकारिता. पाचवा आहे डेटा जर्नलिझम. सहावा आहे एन्व्हायरमेंट जर्नलिझम, पर्यावरण पत्रकारिता. सातवा आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह अँड इन डेप्थ रिपोर्टिंग, शोध पत्रकारिता आणि सखोल वार्तांकन. आठवा आहे सायन्स जर्नलिझम, विज्ञान पत्रकारिता. आणि 9वा आहे स्पोर्ट्स जर्नलिझम, क्रीडा पत्रकारिता. यातले सगळे विषय 50 मार्कांसाठी आहे, म्हणजेच 2 क्रेडिटसाठी आहे. यातली इंटरनल असेसमेंट साठी 25 मार्क आणि सत्रांत परीक्षेसाठी 25 मार्क आहेत. पुढची स्ट्रीम जी आहे मास कम्युनिकेशन, ज्याला MC म्हणून संबोधलं आहे, याच्यात एकूण 8 विषय आहेत. या 8 विषयांपैकी 4 शिकायचे आहेत, 2 थर्ड सेमिस्टर मध्ये आणि 2 सेमिस्टर 4 मध्ये. यातला प्रत्येक विषय सुद्धा 50 मार्कांचा आहे, म्हणजेच 2 क्रेडिटचा आहे. आणि ह्याची विभागणी सुद्धा इंटरनल असेसमेंट 25 मार्कांसाठी आणि सेमिस्टर एंड परीक्षेसाठी 25 मार्क आहेत. काय काय आहेत ते आपण बघूया. पहिला विषय आहे ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन, म्हणजे दृकश्राव्य माध्यमांची दृकश्राव्य निर्मिती. दुसरा आहे बुक एडिटिंग, पुस्तक संज्ञापन. तिसरा आहे टेक्निकल रायटिंग, पुस्तक संपादन. तिसरा आहे टेक्निकल रायटिंग. टेक्निकल रायटिंग विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
टेक्निकल रायटिंग किंवा तांत्रिक लिखाण, हे तांत्रिक लिखाण म्हणजे तांत्रिक संज्ञापनच आहे. हे तांत्रिक संज्ञापन व्यवसाय किंवा इतर क्षेत्र तांत्रिक क्षेत्रांमध्ये वापरले जाते, जसे कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, एरोनॉटिक्स, रोबोटिक्स, फायनान्स, मेडिकल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी वगैरे. सोसायटी फॉर टेक्निकल कम्युनिकेशनच्या मते तांत्रिक संज्ञापन नाचे 3 ठळक वैशिष्ट्ये आहेत. पहिला आहे कम्युनिकेशन अबाउट टेक्निकल और स्पेशलाइज्ड टॉपिक्स, म्हणजे तांत्रिक विषयांबद्दल संज्ञापन किंवा संप्रेषण, जसे कम्प्युटर ऍप्लिकेशन, मेडिकल प्रोसिजर, पर्यावरणाची नियमावली इत्यादी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान वापरून केलेले संज्ञापन, जसे वेब पेज, हेल्प फाइल्स, सोशल मीडिया साइट्स. आणि तिसरा मुद्दा आहे एखाद्या वस्तू किंवा सेवा विषयीची सूचनावली तयार करणे, मग ती सेवा किंवा वस्तू कितीही तांत्रिक असली तरीही. आता पुढचा या स्ट्रीम मधला चौथा विषय आहे फिल्म स्टडीज, म्हणजे सिनेमाचा अभ्यास. पाचवा विषय आहे इंटरकल्चरल कम्युनिकेशन, आंतरसंस्कृती संज्ञापन. सहावा विषय आहे पॉलिटिकल कम्युनिकेशन, राजकीय संज्ञापन. सातवा आहे सोशल मीडिया कम्युनिकेशन आणि आठवा आहे ट्रान्सलेशन स्किल्स. आता पुढचं सेमिस्टर 4 बघूया. सेमिस्टर 4 सुद्धा 16 क्रेडिटचा आहे, म्हणजे एकूण 400 मार्कांचा आहे. पण या इथे मार्कांची विभागणी 50% नसून थोडी वेगळी आहे. इथे 225 मार्कांचा इंटरनल असेसमेंट आहे, तर 75 मार्क सत्रांत लेखी परीक्षेसाठी आहेत आणि 100 मार्क सत्रांत तोंडी परीक्षेसाठी आहेत. चौथ्या सत्रातले विषय आहेत. पहिला जो आहे तो आहे इंटर्नशिप आणि स्टडी विजिट्स. हा 50 मार्कांसाठी आहे. याच्यासाठी अंतर्गत मूल्यमापनच आहे, सत्रांत लेखी परीक्षा याच्यासाठी नाहीये. त्याच्यानंतर 402 ते 408 असे एकूण 7 विषय आहेत जे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट म्हणून आहेत. यातला विद्यार्थ्याने कुठलाही एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर काम करायचे आहे. त्याच्यानंतर येतो कॉमन इलेक्टिव्ह. कॉमन इलेक्टिव्ह मध्ये सुद्धा जो आधी 2 विषय शिकले तो सोडून हा इथे एक विषय शिकायचा आहे आणि जी काही स्ट्रीम निवडली असेल त्यापैकी 2 विषय शिकायचे आहेत. आता इंटर्नशिप अँड स्टडी विजिट्स हा विषय सविस्तरपणे बघूया. हे 50 मार्कांची विभागणी 25-25 अंशी केली आहे. 25 मार्क हे इंटर्नशिप साठी आहेत आणि 25 मार्क स्टडी विजिट साठी आहेत. इंटर्नशिप साधारण सेमिस्टर 4थं संपायच्या आधी करायची आहे. तर प्रोजेक्ट्स, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स बघता ज्याला 200 मार्क आहे, तर साधारण ही इंटर्नशिप तिसऱ्या सत्राची लेखी परीक्षा संपल्या केली तर उरलेला वेळ प्रोजेक्टसाठी देता येऊ शकेल. ही इंटर्नशिप एकूण 180 तासांची, म्हणजे 30 दिवसांमध्ये 30 दिवस रोज 6 तास असं काम करून करायची आहे. कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये करता येईल ही, तर वृत्तपत्र, मुद्रित किंवा इंटरनेट एडिशन, वेब न्यूज पोर्टल, रेडिओ चॅनल, टीव्ही न्यूज चॅनल, वीकली मॅगझिन, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, पब्लिक रिलेशन फर्म, बुक पब्लिशिंग कंपनी वगैरे. Student may work in 2 different types of organization at the rate 90 hours each, 15 days at the rate 6 hours a day if they wish so. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की 2 संस्थांमध्ये इंटर्नशिप करायची आहे तर त्याला करता येईल. ती एका संस्थामध्ये 90 तासाची, दुसऱ्या संस्थेमध्ये 90 तासाची, म्हणजेच 15 दिवस रोज 6 तास याप्रमाणे ते काम, ती इंटर्नशिप होईल. इंटर्नशिप झाल्यावर विद्यार्थ्याने एक अहवाल प्रस्तुत करायचा आहे, ज्यात कामाचे स्वरूप, नवीन काय शिकलात, कामाचे पुरावे, संबंधित अधिकाऱ्याची मूल्यमापनाचा अहवाल याचा समावेश असणं त्यात बंधनकारक आहे. त्याशिवाय ही नॉर्म्स ऑफ इव्हॅल्युएशन यांनी इथे दिली आहे. इव्हॅल्युएशन बाय अथॉरिटी 10 मार्क, व्हॉल्यूम अँड क्वालिटी ऑफ वर्क 10 मार्क, क्वालिटी ऑफ रिपोर्ट 5 मार्क. स्टडी विजिट्सला 25 मार्क आहे. चारही सेमिस्टर मिळून एकूण 10 भेटी होणं गरजेचं आहे. भेटीची अपेक्षित स्थळं त्यांनी इथे दिली आहेत.
न्यूजपेपर ऑफिस, टीव्ही न्यूज चॅनल, रेडिओ स्टेशन, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच NGO, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल हाऊस, पार्लमेंट और लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, सायंटिफिक अँड रिसर्च इन्स्टिट्यूट्स, मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्स, फिल्म शूटिंग सेट, टीव्ही प्रोग्राम प्रोडक्शन सेट वगैरे. यासोबत तज्ज्ञ मंडळी जसे लेखक, व्यावसायिक, राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, सिनेहस्ती, खेळाडू, कार्यकर्ते यांच्याशी झालेला वार्तालाप. हा वार्तालाप शक्यतो वर्गाच्या बाहेर व्हावा अशी अपेक्षा आहे. याचं इव्हॅल्युएशन कसं आहे तर हजेरीसाठी 10 मार्क आणि तुमचा परफॉर्मन्स. भेटी दरम्यान तुमची वागणूक आणि अहवाल याला 15 मार्क. अहवाल मुद्रित किंवा दृकश्राव्य किंवा डिजिटल स्वरूपात असावा. आता पुढचं आपण इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट बघूया. जसं आधी सांगितलं तसं याच्यातला एक प्रोजेक्ट विद्यार्थ्याने निवडायचा आहे. हा प्रत्येक प्रोजेक्ट 200 मार्कांचा आहे. त्यापैकी इंटरनल असेसमेंट ही 100 मार्कांची आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन 100 मार्कांसाठी होणार आहे. पहिला प्रोजेक्ट आपण बघूया. रिसर्च डेझर्टेशन. Students have to select a topic only about journalism and mass communication for research dissertation. They are expected to follow scientific research methods for the research and present it in the form of a written dissertation of 8,000 to 10,000 words. Established academic norms regarding structure of a research report have to be followed. Raw data may be asked for during the viva. म्हणजेच यात विद्यार्थ्याला पत्रकारिता व जनसंज्ञापन या विषयाशी निगडीतच विषय निवडायचा आहे व त्यावर 8,000 ते 10,000 शब्दात शास्त्रीय संशोधन प्रकल्प सादर करायचा आहे. संशोधन करत असताना कच्चे काम सांभाळून ठेवायचे आहे व सत्रांत परीक्षेच्या वेळेस परीक्षकासमोर विचारल्यास सादर करायचे आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे इन-डेप्थ रिपोर्टिंग, सखोल वार्तांकन. Every student has to work on a series of 5 in-depth reports of around 1,500 to 2,000 words each under the supervision of a faculty member. The chosen topic for the project should be of considerable social significance and current relevance. Student may use photographs and graphics with their reports. They are expected to indicate all types of reference sources, primary and secondary, in the report. म्हणजेच विद्यार्थ्याने कुठल्याही सामाजिक समकालीन संदर्भ असलेला विषय निवडायचा आहे आणि त्या एका विषयावर 5 लेखांची लेखमाला तयार करायची आहे. त्या प्रत्येक लेखाची शब्दमर्यादा 1500 ते 2000 शब्दांची असावी. त्यात छायाचित्र, आलेख यांचा वापर करता येईल. विद्यार्थ्याने वापरलेल्या सर्व संदर्भांचा म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम यांचा उल्लेख असणं गरजेचं आहे. तिसरा प्रोजेक्ट आहे डॉक्युमेंटरी प्रोडक्शन. Students have to select a topic of current relevance for an audiovisual documentary. The documentary must be of 20 to 30-minute duration. A written report explaining the relevance of the topic, the approach, planning, execution and difficulties encountered should also be submitted along with the documentary. म्हणजेच विद्यार्थ्याने एका विषयावर 20 ते 30 मिनिटांची एक डॉक्युमेंटरी तयार करायची आहे. सत्रांत परीक्षेच्या वेळेस डॉक्युमेंटरीसह एक अहवाल त्याने सादर करायचा आहे. या अहवालात विषयाची निवड का व कशी यावर भाष्य, तसेच दृष्टिकोन काय होता, नियोजन कसं होतं, अंमलबजावणी, अडचणींवर मात कशी केली याबद्दल माहिती देणं अपेक्षित आहे. चौथा प्रोजेक्ट आहे ट्रान्सलेशन प्रोजेक्ट. Students have to translate a non-fiction prose text, preferably related to journalism and mass communication, of 15,000 to 20,000 words. This can be a single prose or compilation of texts about the same topic or by the same or different authors. The translated work should be submitted in print form with a note explaining the relevance of the topic, original author, authors, the translation process and difficulties encountered should also be submitted along with the project. The translated work cannot be made public by the student, department, college without acquiring required rights from the original authors. म्हणजेच विद्यार्थ्याने
ललितेतर गद्य किंवा मजकुराचा अनुवाद करायचा आहे. हा मजकूर 15,000 ते 20,000 शब्दांचा असावा. हा मजकूर किंवा साहित्य एकाच लेखकाचे असू शकते किंवा अनेक लेखकांच्या साहित्याचे संकलनही असू शकते. अनेक लेखक असले तरी विषय बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जे साहित्य निवडलं असेल ते पत्रकारिता किंवा जनसंवर्धनाशी संबंधित असावं. सत्रांत परीक्षेच्या वेळेस अनुदानित साहित्यासह टिपण द्यायचे आहे, ज्यात विषयाचे महत्त्व, मूळ लेखकाबद्दल माहिती, अनुवादाची प्रक्रिया आणि अडचणींवर केलेली उपाययोजना याची माहिती असावी. अनुवादित साहित्य मुद्रित स्वरूपात सादर करायचे आहे. हे साहित्य मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्याला, विभागाला आणि महाविद्यालयाला प्रसिद्ध करता येणार नाही. पुढचा प्रोजेक्ट आहे पॉडकास्ट प्रोडक्शन. आता पॉडकास्ट म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया थोडक्यात. पॉडकास्ट म्हणजे डिजिटल ऑडिओ फाईल जी इंटरनेटवर उपलब्ध असते. ही सीरीज मध्ये किंवा तुकड्यांमध्ये उपलब्ध असते. पॉडकास्ट हा शब्द साधारण ब्रॉडकास्टशी साधर्म्य आहे. ब्रॉडकास्ट म्हणजे प्रसारण, तर प्रसारण रेडिओवर किंवा टीव्हीवर होतं, तर पॉडकास्ट इंटरनेटवर होतं. पॉडकास्टमध्ये श्राव्य माध्यमाचाच वापर होतो. त्यात दृश्य किंवा लिखाण किंवा आरेखनाचा समावेश नसतो. पॉडकास्ट प्रोडक्शन मध्ये स्टुडंट्स हॅव टू प्रोड्यूस ॲटलीस्ट 5-15 मिनिट एपिसोड्स ऑफ अ पॉडकास्ट. म्हणजे विद्यार्थ्याने 5 एपिसोड श्राव्य माध्यमात तयार करायचे आहे. प्रत्येक एपिसोड 15 मिनिटांचा असेल. The podcast should be informative, containing programs in various formats. The podcast should be uploaded on the internet and should be active at least till assessment. A detailed written report explaining the relevance of the topic, the approach, planning, execution and difficulties encountered should also be submitted along with the link of the podcast URL. तर हे 5 एपिसोड्स माहितीपर आणि वेगवेगळ्या स्वरूपात असले पाहिजे. सत्रांत परीक्षेच्या वेळेस या पॉडकास्टचा लिंक सह अहवाल सादर करायचा आहे. अहवालात विषयाचे महत्त्व, अप्रोच, नियोजन, अंमलबजावणी, अडचणींवर केलेली मात यावर सविस्तर भाष्य अपेक्षित आहे. 6वा प्रोजेक्ट आहे वेब बेस्ड कंटेंट डेव्हलपमेंट. स्टुडंट्स कॅन क्रिएट अन इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट ॲप about a topic of their choice and of public interest. The website should be uploaded and active at least till assessment. Original articles, texts, videos should be posted on the website. Links to other websites can also be provided. A detailed written report explaining the relevance of the topic, the approach, planning, execution and difficulties encountered should also be submitted along with the website address. म्हणजेच विद्यार्थ्याने एक माहितीपर वेबसाईट किंवा ॲप तयार करायचा आहे. विषय स्वतःच्या आवडीचा घ्यायचा आहे, पण तो जनहितार्थ असावा. परीक्षा होईपर्यंत हे तयार केलेली वेबसाईट इंटरनेटवर अपलोड करून ऍक्टिव्ह राहिली पाहिजे. त्या वेबसाईटवर ओरिजिनल लेख, मजकूर, व्हिडिओज पोस्ट करू शकता. इतर वेबसाईटच्या लिंक्सही तुम्ही त्याच्यावर शेअर करू शकता. परीक्षेच्या वेळेस वेबसाईट ॲड्रेस सोबतच अहवाल द्यायचा आहे, ज्यात निवडलेला विषय का बरं निवडले, त्याचे महत्त्व काय, तुमचा त्याबद्दलचा दृष्टिकोन, नियोजन, अंमलबजावणी, आलेल्या अडचणींवर काढलेला तोडगा यावर सविस्तर भाष्य असणं गरजेचं आहे. 7वा आणि शेवटचा आहे ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. Students have to create public service advertising campaigns about 2 current and relevant social issues. They have to create at least one ad in each medium: print A4 size, audio 20 to 30 seconds and audiovisual 20 to 30 seconds. A detailed written report explaining the relevance of the topic, the approach, planning, execution and difficulties encountered should also be submitted along with the ads. म्हणजेच विद्यार्थ्यांनी वर्तमान काळातील सामाजिक विषयाशी संबंधित 2 जनहितार्थ जाहिरात मोहीम तयार करायच्या आहेत. 2 पैकी किमान एक जाहिरात 3ही माध्यमांसाठी तयार करायची आहे. मुद्रित माध्यमांसाठी A4 आकाराची तयार करायची आहे, तर श्राव्य माध्यमांसाठी 20 ते 30 सेकंदांची आणि दृकश्राव्य माध्यमांसाठी सुद्धा त्याचा कालावधी 20 ते 30 सेकंदांचा असणं गरजेचं आहे. सत्राच्या शेवटी या जाहिरातींसोबत अहवाल द्यायचा आहे. अहवालात विषयाचे महत्त्व,
अप्रोच, नियोजन, अंमलबजावणी, अडथळ्यांवर केलेली मात या सर्वांबद्दल सविस्तर लिहायचे आहे. या प्रोजेक्टचे सत्राच्या शेवटी इंटरनल आणि एक्सटर्नल परीक्षकांकडून परीक्षण होईल. प्रत्येक परीक्षक 100 मार्कांमधून मूल्यमापन करेल. या सत्राच्या शेवटी इंटरनल आणि एक्सटर्नल परीक्षकांकडून परीक्षण होईल. प्रत्येक परीक्षक 100 मार्कांपैकी मूल्यमापन करेल. तर साधारण असं आहे सेमिस्टर 3 आणि 4च्या अभ्यासक्रमाचं स्वरूप. आशा आहे तुम्हाला सिलेबस समजला असेल आणि विषय आणि प्रोजेक्ट निवडण्यास मदत होईल. तुम्हाला काही शंका असल्यास किंवा प्रतिक्रिया नोंदवायची असल्यास माझ्या ईमेल ॲड्रेसवर पाठवू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे prachi.pisolkar@kthmcollege.ac.in. थँक्यू.